चला बोट आपली रेडी झाली आणि ऊन लय कडक आहे. सोडून आज नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आलोय आपण मालवण बीचवरती आणि इथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊया. स्कुबा काय शेट काय बोलतं? मस्त कपड़े ले उधर, अगर लगा तो चेंज कर दे और करेंगे नहीं करना तो मत कर, लेकिन कपड़े तो ले. अंदर गए और मन बदल गया तो इधर फिर से थोड़ी आएंगे. हाँ नहीं तो उधर का शॉट दे देगा तेरे को कोई. चलेगा ना. हाँ दो थांब ते हे करतात. चला बोट आपली रेडी झाली आणि ऊन लय कडक आहे. चल पुढे इथं पण जागा आहे ना. जागा भेटली हे बस. हां दे रे मोबाईल दे मला. चला बोट निघाली आपली. झाली आहेत पाण्यात. इथं नाही जॅकेट काढायचं. मग काय घेऊन जाणार. हाय चला आता या बोटमधून त्या बोटमध्ये शिफ्ट व्हायचं आपल्याला. या बोटमधून त्या बोटमध्ये शिफ्ट होताना कधी पण इथे बोट ठेवू नका मध्ये किंवा हाताचा सपोर्ट घेऊ नका, नाही तर बोट डायरेक्ट कट. हातामध्ये टाकून नाही जम दोस्ती फोटो खाली उलटी करू नको दादा. आरामाने खाली किरण कसं वाटतं मालवण बोला. मराठीत बोल ना. अरे भाई मराठीत ब्लॉग टाकणार आहे ना तू. मग आवाज येणार ना त्याचा. सोडून आज स्विमिंग करायचं नाही पाण्यामध्ये. काय प्रॉब्लेम झाला ते बघ असं दाखवायचं. प्रॉब्लेमचा सिग्नल ओके ओकेचा सिग्नल दोनच सिग्नल लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर तुझं नाक बंद आहे, नाकाने श्वास नाही खेचायचा, तोंडाने श्वास खेचायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा आहे. ओके आपण स्ट्रॉने ज्यूस पितो ना तसं श्वास खेचायचा आणि परत त्यातच रिटर्न सोडायचा. त्याला ऑक्सिजन खेचण्यासाठी तुला तोंडातून श्वास घेण्यासाठी तुला ऑक्सिजन देणार आहे. त्यामधून श्वास खेचायचा आणि परत त्यातच रिटर्न सोडायचा. घाबरायचं नाही आहे. फक्त सिग्नल लक्षात ठेव. दोन सिग्नल आहेत ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर खाली की मीच तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे. खाली गेल्यावरती हा सिग्नल दाखवणार. हा सिग्नल दाखवला की खाली रॉक्स आहे. त्यांना दोन्ही हाताने पकडून तिथेच थांबायचा. मग समोरून व्हिडिओ काढणार. हा मी जोपर्यंत व्हिडिओ कंप्लीट होत नाही तोपर्यंत रॉक सोडायचा नाही. ओके मीच पकडू रॉक. हां तुला पकडायचं आहे दोन्ही हाताने तिकडे. हां त्याच्यानंतर घाबरायचं नाही. ओके ओके
याच्यामध्ये ऑक्सिजन बरोबर आहे, ऑटोमॅटिक येत नाही. तुला खेचायला पाहिजे, तू जेवढं खेचणार तेवढा येणार आहे. त्याच्यामुळे तुला पाहिजे तेवढा खेचायचा आणि परत त्यातच रिटर्न हळूहळू सोडायचं. ठीक आहे, दोन खोल पकड जातं का, उठ पाऊट कर, खेच रिटर्न ऑक्सिजन आरामात कर. आता असंच कर बघ, पाण्यात बघ, लास्ट टच कर, बबल्स येणार, घाबरू नकोस. डोक्यावरच होता, डोक्यावर होता. तर बीच वरती लिंबू सरबतचा आनंद घेऊ आपण. लिंबू सोडा आहे वाटतं. तर हा आपल्या भावाचा जो आपला मित्रच आहे, त्याचा ब्लू ओशियन म्हणून मालवणच्या दांडी बीचवर त्याचा हा बिझनेस आहे. तर आलात नक्की कॉन्टॅक्ट करा. इकडेच बीचवर एकदम शेवटला त्याचा हा बोट दिसल्यावर डायरेक्ट इकडेच या. इकडे तुम्हाला स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स हे सगळं अवेलेबल आहे. त्याचे वेगळे पॅकेज आहेत. स्कुबामध्ये पण डीप डाईव्ह वगैरे असं सगळं असतं. तर ते आता आपल्याला हर्षद सांगेल. ओके, आपल्याकडे बघा जे क्वालिटीज आहेत डायव्हिंगच्या, ह्या वेगवेगळ्या प्रकारचं डायव्हिंग डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण डाईव्ह करणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टच्या बॅक साईडला ओके सगळ्यात फेमस स्पॉटवर डाईव्ह करणार आहोत. आणि ह्या डायव्हिंगमध्ये आपले टोटली 5 राईडचे कन्सेप्ट आहेत. टोटल स्कुबा डायव्हिंगचे प्रकार आहेत 2-3, त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्सचे 3 कन्सेप्ट आहेत आणि पॅरासेलिंग आले. टोटल 5 राईडचा फुल कॉम्बो पॅकेज आहे. याच्यामध्ये नॉर्मल डाईव्ह एक कन्सेप्ट आहे विथ पॅकेज आहे, एक मिडल आणि एक डीप सी डायव्हिंगचा विथ पॅकेज आहे. असे टोटल 5 राईड येतात एका माणसासाठी. त्या 5 राईडमध्ये स्कुबा, वॉटर स्पोर्ट्सचे 3 गेम आणि पॅरासेलिंग. स्कुबाचा जो व्हिडिओ असतो अंडरग्राऊंड तो आमच्याकडसून दिला जातो वॉटर म्हणजे कॅमेऱ्यातून. आणि बाकीचे जे कन्सेप्ट आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला स्वतः बनवायचे असतात. डायव्हिंगचा जो सेटअप आहे पूर्ण ओला तो तुम्हाला विथ ट्रेनर सर्टिफाईड ट्रेनर असतात बोटवर, त्याने तुम्हाला तो प्रोव्हाइड केला. तो एक डाईव्ह असतो, एक 5 मिनटं म्हणा किंवा 7 to 10 मिनिट्सची डाईव्ह दिली जाते. ती डायव्हिंग करताना तुमच्यावर सर्फिंग करताना पूर्ण कोलो ट्रिप बरोबर एक व्हिडिओ बनवला जातो. हा व्हिडिओ बरोबर तुम्हाला एक इन्स्ट्रक्टर कंपल्सरी आहे. इथं अजिबात स्विमिंगचा काहीही सेटअप येत नाही. पार्ट नसतो स्विमिंगचा काहीच पार्ट नाही आहे. फक्त तुम्हाला माउथ ब्रिदिंगचे बेसिक ट्रेनिंग दिलं जातं आणि तुम्हाला डायव्हिंगला पाठवलं जातं विथ इन्स्ट्रक्टर. हा जो डेमो आहे तो पूर्ण सरफेस लेवलला केल्यानंतर तुम्ही जेव्हा खाली जाता तेव्हा पूर्ण तो राऊंडिंग केल्यानंतर तुमचा एक व्हिडिओ बनतो. हा व्हिडिओ आल्यानंतर जसं मी मगाशी बोललो तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून तुमच्या फोनमध्ये देऊन पूर्ण तिथून आलात की तुमच्या 3 राईड इकडे होणार समुद्रामध्ये. हे बॅकवॉटरचे राईड नाही आहेत, हे सीवाले राईड आहेत. म्हणजे तुम्हाला राईड करताना पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स येईल. ओके, आणि लास्ट राईड आहे जी पॅरासेलिंगची. याच्यामध्ये पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो की जेव्हा आपण टेक ऑफ लँडिंग जेव्हा डेकवर करतो जेव्हा 40-50 फूट जेव्हा वर जातो तेव्हा याच्यामध्ये एक
थ्रिलिंग एक्सपिरियन्स होतो की डिपिंगचा. हा डिपिंग एक चार्जेबल असतं. हा डिपिंग जो आहे पाण्यामध्ये ड्रॉप करूनच केलं जातं. म्हणजे ते पूर्ण पॅरासेलिंग हे पॅरासेलिंगचा पार्ट आहे ना तो? हा पार्ट आहे. पॅरासेलिंगचा पार्ट फक्त तो एक वेगळा सेपरेट ठेवलेला आहे जो डिपिंगवर डिपेंड्स आहे पूर्ण. आणि हे डिपिंग जे आहे हे चार्जेबल असतं. डिपिंग म्हणजे ते आपण तुम्ही पाण्यावर वापरतात त्याला डिपिंग म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज आहेत, खाली मेन्शन केलेले असतील म्हणजे मेन्शन करणार, त्याच्यानंतर मग तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर तो ॲड करणार, फॉलो करा. स्कुबाचं काय मी खाली नंबर देतोय, तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मालवण तारकर्लीला जर फिरायला आला तर या बीचवर येऊन मस्त एन्जॉय करू शकता. आणि मला फक्त स्कुबा करायचा होता, कारण मी खास स्कुबासाठी आलेलो, कारण बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला इंटरेस्ट नव्हतं. स्कुबा म्हणजे मस्त खालचं जग बघायला मिळतं त्यासाठी आलेलो. बाकी पण ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, किंवा फक्त तुम्हालाही स्कुबा करायचं त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. बाकी पॅरासेलिंग वगैरे नंतर बनाना राईड वगैरे नाही घेतली मी, कारण त्यात मला इंटरेस्ट नव्हतं. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हे चला निघतो, परत भेटायला का माहित नाही किती महिन्यांनी भेटेल, 1 महिन्यानी. बाय गाइस, फॉलो करा भाग्यश्री जोई लीला. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. इंस्टाग्राम वर पण आणि युट्यूब वर पण माझं चॅनल आहे, फेसबुक वर पण आहे आणि स्नॅपचॅट वर पण आहे. भाग्यश्री जोई सर्च करा, मला फॉलो करा सगळीकडे. बाय बाय, टेक केअर. किरण बाय बाय. मागे दे बास्केट आता ठेवायला.